टार्गेट केलं गेलं, पोलिसांवर दगडफेक झाली, पोलीस जखमी झाले, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून तो लाठीमार झाला अशा प्रकारचं एक बोललं जातं किंवा असंही तेही वास्तव आहे। मुद्दा असा की या आंदोलनामध्ये काही असे एलिमेंट्स होते आले असं आता तुला वाटतं का की जे तुमच्या कंट्रोलच्या पलीकडचे होते, ज्यांना या आंदोलनामधून काहीतरी वेगळं करायचं होतं? ही जी दगडफेक आणखीन हे जे सगळं झालं, तर त्याच्याबद्दल काय तुम्ही त्याचं कसं समर्थन करता? मला आता नाही वाटत सर, मी जेव्हा आंदोलनाला बसलो मला तेव्हापासून माहिती होतं आणि हे मी रोज बोलत होतो। तिथे जे मराठी रिपोर्टर्स येत होते ही त्यांना गोष्ट माहिती असेल। मी रोज ही गोष्ट सांगत होतो की या आंदोलनात बाहेरून लोक पाठवण्यात येतील, जे लोक बाहेरून येऊन इथं गोंधळ घालतील आणि त्या लोकांचं नाव घेऊन कॉकरोच जनता पार्टीचा जो प्रोटेस्ट आहे त्याला बदनाम करण्यात येईल। उमेश होते वाटतं मला तिथे एबीसी मधून, उमेश का सोमेश सोबत मी बऱ्याचदा हे बोलवले की ही सगळं प्लॅनिंग चालू आहे, बाहेरून लोक पाठवण्यात येतील आणि तेच झालं सर। आणि जिथं दगडफेकीचा प्रश्न निर्माण होतोय, जंतर मंतरवर आम्ही 1 महिना बसलो होतो, 1 महिना तिथे एकही दगड मला दिसला नाही। 19च्या रात्री दगडांनी भरलेला ट्रक तिथं पोलीस येऊन पार्क करती। जंतर मंतर सेंट्रल दिल्लीमध्ये येतं, लुटियन्सच्या दिल्लीमध्ये येतं। एवढ्या सेन्सिटिव्ह जागी दगडांनी भरलेला ट्रक आला कसं काय? पण तो ट्रक आला मला कंप्लीट करतो ना, मला फक्त विचारायचं की ट्रक आला हे म्हणजे हे तू बघितलेस? मी बघितलं, मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे। 20 जुलैला सकाळी 5:30 वाजता मी तो व्हिडिओ ट्विट केलाय। मी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर डीसीपीने आमच्या टीमला बोलवलं की अभिजित असा व्हिडिओ का ट्विट करतोय? हा तर एमसीडीचा ट्रक आहे। पोलिसांनी हे स्वतः कबूल केलेलं आहे आणि काल परवा न्यूज लॉन्ड्रीची एक रिपोर्ट आलेली आहे। तो ट्रक पोलिसांनी 16 तारखेला पकडला होता हिट अँड रन केसमध्ये। हिट अँड रन मध्ये पकडलेला ट्रक हा मालखानात होता, तिथून तो जंतर मंतरला दगड भरून कसं काय आला? आणि फक्त ट्रक नाही आला, मी त्या ट्रक सोबत एका तुटलेल्या व्हॅनचाही व्हिडिओ ट्विट केलेला आहे। जे लोक मला व्हिडिओ ट्विटरवर फॉलो करतात त्यांना माहिती असेल। एक पूर्ण डॅमेज झालेली व्हॅन 20 तारखेला सकाळी 5 वाजता तिथं होती। आधीच एक भरलेला ट्रक, तुम्ही दगडांनी भरलेला ट्रक आणला, एकीकडे एक तुम्ही तुटलेली व्हॅन लावून दिली। मला तर वाटतं दिल्ली पोलिसांना ऑस्कर भेटला पाहिजे स्क्रिप्ट रायटिंगसाठी। हे सगळं यांनी ऑर्केस्ट्रेट करून केलेलं आहे सर। 1 महिन्यापासून आम्ही बसलेलो होतो, का दगडफेक नाही झाली? त्याच दिवशी दगडफेक का झाली? पण मला लागलं, मुलं घाबरली असतील, पळाली असतील, त्या रात्री तुम्ही तिथं थांबून राहिलात, ते काय होतं? ते तुमच्यामध्ये बळ कुठून आलं? ते तुम्ही कसं, ती रात्र कशी काढलीत? ती रात्र थोडी अवघड होती सर, कारण की झालं काय, बरीचशी मुलं माझ्यावर चिडलेली होती, कारण की मी मार्च केरला हाऊस जवळच थांबवला। जसं मला दिसलं की पोलिसांना ऑर्डर्स भेटले